नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहेत आपले कलाकार. दादा, आपली संपूर्ण ओळख आणि आपला नमन कलेचा प्रवास. आमचा हा नमन कलेचा प्रवास आम्ही 25 वर्ष हा चालू आहे अविरतपणे. आणि 2000 सालापासून आपण हा कलामंच आपण चालू केलेला 2006 पासून 2000 सालापासून आहे. 25-26 वर्ष चालू. खूप छान. जेव्हा म्हणजे तिथे मला माझ्या माहिती असं कोणी नव्हतं तेव्हा म्हणजे तुम्ही स्टार्ट केलं असेल असं मला वाटतं, बरोबर? नाही होते पण भरपूर नव्हते. आता जसे जास्त तसे नव्हते. ओके. नाही, मी पण नाव ऐकलं होतं तेव्हा, पण प्रत्यक्षात तुम्हाला भेटणं आणि तुमची जी कला सादर करता ते पाहणं हे भाग्य म्हटलं मला. आज आपलं दादर नवीन जो कार्यक्रम झाला त्याबद्दल काय सांगाल दादा? दादरला छत्रपती शिवाजी महाराज हे नाट्य मंदिरामध्ये आपला कार्यक्रम एवढ्या मोठ्या रंगमंचावरती ही आपली नमनाची लोककला सादर होते. भरपूर आनंद होतो आणि रसिक प्रेक्षकांचं चांगलं प्रेम आम्हाला भेटते आणि खूप बरं वाटतं. आपण जी परंपरा जपत आहात त्याबद्दल काय सांगाल? लोककलेबद्दल काय आपली जी नमन कला जपत आहात आपण त्याबद्दल काय सांगाल? बघा, हे आम्ही नमन ही लोककला आपली परंपरा ती आम्ही जपत आलेलो आहे. आम्ही इकडे मुंबईला येऊन नोकरी धंदा करूनही आम्ही संध्याकाळच्या ज्या फावल्या वेळामध्ये हीच कला आम्ही जोपासत असतो आणि नवनवीन कलाकारांना या रंगमंचावरती आपण घेऊन येत असतो आणि त्यांच्या मनातील जी इच्छा आपण पूर्ण करत असतो. दादा, आपण आपल्या जीवनातील पहिली भूमिका साकारली होती. काय कोणती भूमिका साकारली होती प्रथमच? पहिली खरं तर मी मुंबईच्या रंगमंचावरती बोलत आहे. हां, कुठे म्हणजे स्टार्टिंगला जीवनात तुम्ही जे आपल्या नमन कलेमध्ये कधी प्रवास स्टार्ट केला? हां, तो पहिला मी श्रीकृष्णाची भूमिका करायचो. श्रीकृष्णदेवांची. हो, आमच्या आजूबाजूला ते नमन वगैरे बोलायचे आणि त्याच्यामध्ये मी एक छोटा 3री 4थी 5वीला असताना ते पण श्रीकृष्णाची भूमिका करायची. आपण या नमनाचे लेखन केले. हो, त्याबद्दल काय सांगाल? नमनाचं हे लेखन केलं आहे मी आणि गाणी सर्व अनिल सरांनी लिहिली आहे. लिखाण सर्व मी केलेलं आहे. तर मी असा विचार केला की गवळण सर्वच दाखवतात गाणी आणि तर प्रेक्षकांना पण काहीतरी आनंद व्हायला पाहिजे आणि संपूर्ण फॅमिली एकत्र बसून एन्जॉय करायला पाहिजे असा हा विचार करून मी गवळण लिहिली. आणि वगनाट्य जे आमचं असतं तर ते काहीतरी एक समाज प्रबोधनावर कॉमेडी असतं आणि नंतर मग काहीतरी एक समाज प्रबोधनावरती आपण आत्ता जे आपण लिहिलं आहे ते कलंकित सौभाग्यवती असं त्या नाटकाचं त्या वगनाट्याचं नाव आहे. की कोणाला बघा, जर मुली झाल्या तर ते आपल्याला मुली नको असतात आणि मुलगा पाहिजे असतो असं सध्या लोकांचं चाललं आहे. पण त्यांना हे कळत नाही की मुलगी 21 कुळांचा उद्धार करते आणि मुलगा फक्त एकाच कुळाचा उद्धार करतो. तर तो कुठेतरी गैरसमज लोकांमध्ये आहे, तो आपण दूर करण्याचा ह्या माध्यमातून प्रयत्न करतो. खूप छान. लेखनाची आवड कधी निर्माण झाली मग? लेखनाची आवड मी लहान असल्यापासूनच असं वाटायचं काहीतरी लिहावं काहीतरी लिहावं. तर मी असं लिहिता आमचं अजिंक्य योद्धा पण एक मी ऐतिहासिक नाटक लिहिलेलं आहे. तेही 2 अंकी आम्ही नमनातून पण करायचो. त्याच्यामध्ये सुनील गोडबोले सर दिग्गज सिने अभिनेते ते औरंगजेबची भूमिका करायचे. तर आता आम्ही ते 2 अंकी नाटक केले फक्त नाटकामध्ये. कोणत्या विषयावर लेखन करणं सोपं वाटतं? पौराणिक, ऐतिहासिक, काल्पनिक? काल्पनिक. का मग? काल्पनिकवरती तुम्ही काही तुमच्या मनात जे आहे लेखकाला उभं करायचं ते तुम्ही लिहू शकता. समाजाला काय द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकता. पण पौराणिक आणि ऐतिहासिक तो तुम्ही गाभा बदलू शकत नाही. ऐतिहासिकमध्ये आपण काहीच आडखोड करू शकत नाही. जे आहे तसंच दाखवलं पाहिजे. नमन संवाद लिहिताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात? नमन संवाद लिहिताना म्हणजे नमन आपण काही लिहिण्या एवढा आपण मोठा नाही, कारण हे नमन जे एक महापुरुषांनी कुणी लिहून ठेवलेलं आहे. लिहून ठेवलेलं नाही पण ती परंपरा आजपर्यंत चालत आली आहे. तो ढाचा कुठंही न हलवता त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कसं चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन करायचं हा आम्ही विचार करत असतो नेहमी. आता जे नवयुगामध्ये जे नमन सुरू आहे आणि जे पौराणिक आपण लहानपणापासून पाहतोय तो जो बदल आहे त्याबद्दल काय सांगा? बघा, कसं माहिती आहे, तुम्हाला एक मी उदाहरण सांगेन की आपली पहिली मातीची घरं होती. बरोबर. त्यानंतर आपण चिऱ्यांची घरं बांधायला लागलो, नंतर प्लास्टर करायला लागलो, नंतर स्लॅब घालायला लागलो. तर आपण बदल करत गेलो ना. आपण असं नाही बोललो की माझं मातीचं घर आहे ते मातीतच मी ठेवेन आणि त्याच्यामध्ये डेव्हलप करत गेलो, आपल्यामध्ये स्वतःमध्ये डेव्हलप करत गेलो. तर तसेच नवनवीन कलाकार
ह्या कलेमध्ये येतात आहेत आणि डेव्हलपमेंट होते, बरं वाटतं हे. आणि ही माझी तर अशी प्रांजल इच्छा आहे की आपली ही नमनाची जी लोककला ही साता समुद्रापार गेली पाहिजे. आणि ते प्रयत्न आम्ही आणि इतर लोक पण करतायत. आणि ते सुद्धा तुमच्यासारखे यूट्यूबर्स आहेत आणि त्यांच्या मार्फत ही कला नक्कीच साता समुद्रापार पोचते आणि पोचेल असं मी हे मत माझं व्यक्त करतो. नाही, खूप छान. आम्ही पण आपल्या पद्धतीने जे चांगलं आहे तेच लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. कारण आता यूट्यूब सोशल मीडिया जास्त आहे. एक व्हिडिओ टाकला तर तो तुमचं लगेच 10,000 लोक पाहतात. पण काहीतरी चांगलं जावं हाच आमचा पण उद्देश आहे. आणि तुम्ही जी कला सादर करताय मुंबई म्हणा, गाव म्हणा, सर्व पातळीवरती जे कलाकार घडतात त्याबद्दल सर्वांचं खूप कौतुक आहे. आणि अशीच आपली लोककला जपत राहूया. आणि खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. आणि आता थोडासा वेळ आहे म्हणून, पण बाकीच्या नंतर. आणि खूप आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद दादा. आणि असेच आमच्यावरती प्रेम करत राहा. यूट्यूबर्स मुलं आम्ही लोकांपर्यंत पोचतोय. तर सर्वांचे आभार आणि धन्यवाद. धन्यवाद दादा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय माझं कोकण, जय जय माझं.